श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तुला वाटतं का की रोज माझ्या समोर दिवा लावणारा, आरती करणारा आणि माळ जपणारा प्रत्येक जण खरा भक्त असतो? जर तुझं उत्तर हो असेल तर आजच बोलणं शांतपणे ऐक. कारण भक्ती फक्त ओठांवर नसते, ती माणसाच्या स्वभावात असते. एकदा एक भक्त माझ्याकडे आला. त्याने अभिमानाने सांगितलं, मी रोज पूजा करतो, शेकडो वेळा तुमचं नाव घेतो. मी त्याला विचारलं, घरात तुझ्याशी बोलणाऱ्या माणसांशी तू प्रेमाने बोलतोस का? तो शांत झाला. मी पुन्हा विचारलं, तुझ्यावर अन्याय करणाऱ्याला तू क्षमा करू शकतोस का? तो पुन्हा गप्प बसला. बाळा, त्या दिवशी त्याला समजलं की पूजा करणं फक्त आणि भक्त होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरा भक्त तो नसतो जो जगाला आपली भक्ती दाखवतो. खरा भक्त तो असतो ज्याच्या वागण्यातून लोकांना देवत्वाची जाणीव होते. आज अनेक जण मंदिरात नमस्कार करतात, पण घरी गेल्यावर आई वडिलांशी कठोर बोलतात. बाहेर गरिबाला पाहून दुर्लक्ष करतात, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करतात आणि मग विचारतात, माझ्या आयुष्यात शांतता का नाही? बाळा, मनात कटुता ठेवून केलेली पूजा म्हणजे सुगंध नसलेले फूल. दिसायला सुंदर पण त्यात जीव नसतो. खरा भक्त रोज स्वतःला विचारतो, आज मी कोणाला मदत केली? आज माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं? आज मी कोणाला माफ केलं? हे प्रश्न ज्याला पडतात तो माझ्या अधिक जवळ असतो. लक्षात ठेव, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे विधी लागत नाही, मोठं मन लागतं. मी तुझ्या आरतीचा आवाज ऐकतोच, पण त्यापेक्षा जास्त मी तुझ्या मनाचा आवाज ऐकतो. तू संकटात असताना माझं नाव घेतोस ते चांगलंच आहे, पण सुखात असतानाही कृतज्ञ राहतोस का? हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण अनेक जण दुःखात देव आठवतात, आनंदात विसरतात. खरा भक्त मात्र प्रत्येक क्षणी नम्र राहतो. बाळा, कधीही दुसऱ्याच्या भक्तीची थट्टा करू नका. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कोणी जप करतो, कोणी सेवा करतो, कोणी गरजूंना मदत करतो. जर त्यात प्रेम असेल तर तीच खरी उपासना आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, भक्ती म्हणजे चमत्कार मागणं नाही. भक्ती म्हणजे संकटातही धैर्य न सोडणं. भक्ती म्हणजे परिस्थिती कठीण असली तरी प्रामाणिकपणा न सोडणं. भक्ती म्हणजे दुसऱ्याचं वाईट न चिंतनं. आजपासून एक छोटा नियम कर. दररोज 5 मिनिट शांत बस, स्वतःच्या चुका आठव आणि त्या सुधारायचा प्रयत्न कर. हीच खरी साधना आहे. जर तू रोज थोडा चांगला माणूस बनत गेलास तर समज तुझी भक्ती योग्य दिशेने चालली आहे. माझ्या भक्ताला श्रीमंत असण्याची गरज नाही, सुंदर असण्याची गरज आहे. मोठा अधिकार असण्याची गरज नाही, पण त्याचं मन स्वच्छ असलं पाहिजे. माझ्या भक्ताला श्रीमंत असण्याची गरज नाही, सुंदर असण्याची गरज नाही, मोठा अधिकारी असण्याची गरज नाही, पण त्याचं मन स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्या शब्दात प्रेम असलं पाहिजे, त्याच्या कृतीत प्रामाणिकपणा असला पाहिजे. मग मी त्याच्याबरोबर प्रत्येक पावलावर असतो. बाळा, आजची ही गोष्ट लक्षात ठेव. देव शोधण्यासाठी डोंगर चढण्यापेक्षा स्वतःचा स्वभाव उंच कर. पूजा करण्यापेक्षा चांगुलपणाने जग. नाम जपण्यापेक्षा नामाचा अर्थ जीवनात उतरव. तेव्हाच तुझी भक्ती पूर्ण होईल.